नमस्कार मंडळी, मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे। हे मंदिर मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे येथून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली या ठिकाणी आहे। हे मंदिर कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक पाषाण बालेवाडी महामार्गे 2 तासाच्या अंतरावर आहे। आख्यायिकेनुसार ही त्रेतायुगातील कथा आहे। पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी त्याची पत्नी इंदुमती बरोबर राहत होता। त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता। बल्लाळ हा मोठा गणेश भक्त होता। तो त्याच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करीत असे। एके दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा आढळून आला। बल्लाळाच्या आग्रहामुळे त्या धोंड्याला गणपती मानून त्याची पूजा करू लागले। ती मुले गणेश भक्तीमध्ये इतकी गुंग होऊन जायची की त्यांना तहान भूक दिवस रात्र कशाचेही भान उरत नसे। सर्व मुलांचे पालक त्यांची परतण्याची वाट बघत होते। जेव्हा मुले परत आली नाहीत तेव्हा सर्व पालक बल्लाळचे वडील कल्याण यांच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाळची तक्रार केली। त्यामुळे कल्याण क्रोधित झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला निघाला। त्याला मुले गणेश पुराण ऐकत असल्याचे सापडले आणि त्याला त्याचा क्रोध अनावर झाला। संतापाच्या भरात त्याने काठी घेऊन मुलांनी बांधलेले ते छोटेसे देऊळ तोडून टाकले। त्याने बल्लाळला रक्तबंबाळ होईपर्यंत बदडून काढले। तसेच त्याने बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य फेकून दिले। ज्याला मुले गणपती म्हणत होती, ज्याची पूजा करत होती, त्या भल्या मोठ्या धोंड्याला सुद्धा त्याने फेकून दिले। कल्याण म्हणाला, आता बघूया कोणता देव तुमचे रक्षण करतो ते, आणि तो असे म्हणून घरी निघून गेला। जरी बल्लाळाला शारीरिक जखमा तहान आणि भूक याचा त्रास होत होता तरी त्याने शुद्ध हरपेपर्यंत गणेश जप चालूच ठेवला। त्याची अशी भक्ती बघून गणपती द्रवला आणि तो ब्राह्मणांचा वेश घेऊन बल्लाळाकडे आला। त्याने बल्लाळाला स्पर्श केला। बल्लाळाची तहान आणि भूक नाहीशी झाली। त्याच्या जखमाही भरून आल्या। बल्लाळाने ब्राह्मणाच्या वेशात आलेल्या गणपतीला ओळखले आणि त्याने देवाच्या पायावर लोटांगण घातले। तेव्हा गणपतीने त्याला एक वर मागण्यास सांगितले। बल्लाळाने गणपतीला येथेच राहण्याची विनंती करत लोकांची दुःखे दूर करण्यास सांगितले। गणपती म्हणाला, माझा एक अंश इथेच राहील। माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल। येथे मला लोक बल्लाळ विनायक या नावाने बोलवतील। गणपतीने बल्लाळाला आलिंगन दिले आणि तो जवळच्या धोंड्यात लुप्त झाला। त्या धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीशा झाल्या आणि तो पुन्हा अखंड झाला। त्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो। कल्याण वाण्याने जो दगड फेकून दिला होता त्याला सुद्धा धुंडी विनायक असे संबोधले जाते। ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वरच्या पूजाआधी केली जाते। एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वरची मूर्ती स्थित आहे। ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे। मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चांबरे धरलेले दिसून येतात। मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडित आहेत। ही बल्लाळेश्वराची मूर्ती 3 फूट उंच आहे। हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरण थेट मूर्तीवर पडतात। मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिशाच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे। साधारण गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो, परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की येथे गणपतीला बेसनांच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो। या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणे ही गणपतीची मूर्ती आहे। जेव्हा या डोंगराच्या फोटोला बघून गणपतीची मूर्ती पाहिल्यावर हे साम्य विशेष करून जाणवते। तर ही माहिती झाली अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणजेच पालीचा श्री बल्लाळेश्वर। तर उद्याच्या भागात आपण जाणून घेऊयात अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणजेच महाडचा श्री वरदविनायक। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।